नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर सर. केतकर सरांशी आपण काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांच्या निकालावर बोलतोय. आता आपण हरियाणावर बोलणार आहोत. सर, हरियाणामध्ये आधी निवडणुकांचे ट्रेंड जसे यायला लागले निकालाचे, तर तेव्हा काँग्रेस पुढे होतं आणि भाजप बरंच मागे होतं. पण अचानक निवडणूक फिरली, ट्रेंड्स फिरले आणि भाजपने बाजी मारलेली आहे. हरियाणाच्या भाजपच्या या विजयाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? पहिली गोष्ट, अचानक ट्रेंड फिरले या वाक्याचा अर्थ असा होतो की अगोदरचे ट्रेंड एकदम क्लिअर होते. अगोदरचे ट्रेंड क्लिअर कसे असतील? निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत निश्चित ट्रेंड तुम्ही सांगू शकत नाही. नाही, पुढे मागे नाही सांगूच शकत नाही. निवडणुकीचे निकाल हाच फायनल निकाल असतो. अगोदर ट्रेंड होता मग तो गेला असं होऊ शकत नाही. त्यामुळे अगोदर वातावरण कसं होतं, तर वातावरण ट्रेंडच्या प्रकरणात नाहीये, तर प्रचंड प्रमाणावर असंतोष हरियाणा सरकारच्या विरोधात होता. त्या असंतोषाला धरून असं सगळेजण गृहीत धरत होते की यावेळेला काँग्रेस येईल, कारण काँग्रेसची संघटना पण चांगली होती आणि विरोध वातावरणातला प्रचंड होता. तो त्याला ट्रेंड म्हणता येणार नाही. त्यामुळे वातावरण फिरलं असं नाहीये. ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला कसंही करून जिंकलंच पाहिजे, कसंही करून काय वाटेल ते करून जिंकलं पाहिजे, कारण हरियाणातल्या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. आणि महाराष्ट्र तर प्राण जाय पण वचन ना जाय, भारतीय जनता पक्षाला जिंकणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे त्यांना जिंकायचं आहे, त्याच्यासाठी काहीही करायचं. या पार्श्वभूमीवरती हरियाणामध्ये जिंकलेले आहे. ज्या थोड्या सीटा फरक जो आहे 10-12 सीटांचा, त्याच्यामधलं जे मतांचं अंतर आहे हरण्याचं ते इतकं कमी आहे की त्याच्यावरती जर पुन्हा मतदान करून घ्यायचं झालं किंवा काउंटिंगाचं झालं तर भाजपच येईल अशी स्थिती नाही. मग तरी पण ते आलेले आहेत, कारण तेच भारतीय जनता पक्षाचं खुबीचं यंत्र आहे. बरं, ठीक आहे, खुबीचं यंत्र आहे. पण आता तरी रिझल्ट हाच आहे समोर आपल्या सर. आणि आतापर्यंत रिझल्ट जाहीर झालेला हा आहे. खरंय, तुम्ही जसं म्हणालात हरियाणामध्ये वेगळे प्रश्न होते, सरकारच्या विरोधात असंतोष होता, किसान जवान पहलवान असे 3 प्रश्न होते. म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन होतं, त्याच्याबरोबर अग्निवीर योजना वादामध्ये होती आणि कुस्तीगिरांचं आंदोलन तर देशभर गाजलेलं होतं. एवढं सगळं असताना सर पुन्हा एकदा भाजपच्या सरकारला लोकांनी निवडून नाही, भाजपच्या सरकारला लोकांनी पुन्हा निवडून दिलं हेच मला तयार नाही. पण सर त्यांना काही प्रमाणात मतं मिळालेली आहेत, ती थोडी जास्त मिळालेली आहेत, परंतु सगळ्यात जास्त देशातली बेकारी ही हरियाणामध्ये आहे. देशातलं पर्सेंटेज बेकारीचं सगळ्यात जास्त हरियाणामध्ये आहे. त्या पार्श्वभूमीवरती अग्निवीरचा प्रश्न होता, त्या पार्श्वभूमीवरती किसानांचा प्रश्न होता आणि त्याच्यामुळे ती बेकारी दूर झाली का? ट्रेंड फिरला केव्हा म्हणता येईल की गेल्या 10 वर्षात, 5 वर्षात, 2 वर्षात, 6 महिन्यात त्यांनी ट्रेंड फिरवला कसा? तर बेकारी दूर करून, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवून. तसं काही केलेलं नाहीये सर. पण वर्ल्ड कपची फायनल एका रननी जिंकलं काय, हरलं काय? शेवटी जिंकणाऱ्यालाच वर्ल्ड कप दिला जातो. पण ती त्यावेळेला सुद्धा फिक्स केली जाऊ शकते. एका रननी जिंकायचं का एका ओव्हरनी जिंकायचं हे फिक्स करता येतं. क्रिकेटनेच दाखवून दिलेलं आहे. किंबहुना क्रिकेटची तुलना केलीच तर अधिकच गाळात जातील भाजप. क्रिकेटची मॅच फिक्सिंग आहेच. भारतीय जनता पक्ष निवडून 2019 पासून येतोय, तो केवळ फिक्सिंगने निवडून येतोय. साधं उदाहरण म्हणजे त्यांना 240 जागा मिळाल्या असं ते म्हणतात, म्हणजे आपण पण म्हणतो त्या मिळाले नाही. तसं जर असेल तर ज्या 80 जागांच्या निकालांबद्दल प्रश्न विचारलाय त्याचं एका शब्दाने त्यांनी उत्तर दिलेलं नाही लोकसभेत. पण ते सोडून तर त्यांनी नाही उत्तर दिलं, भाजपकडून उत्तर देणार असं म्हणता येईल. इलेक्शन कमिशन डेटा का सादर करत नाही? साधा डेटा असतो. 3 कॅन्डिडेट आहेत, आरती कुलकर्णी, कुमार केतकर, सुनीती, या 3 कॅन्डिडेट आहेत. यांना इतकी मतं मिळाली, यांना इतकी मतं मिळाली, यांना इतकी मतं मिळाली आणि यांना जास्त इतकी मतं मिळाल्यामुळे निवडून आले. हा डेटा आहे ना. हा आतापर्यंत कायम स्वातंत्र्य मिळाल्यापासून सादर केला जातोय. मग का नाही केला? असं डेटाचा प्रश्न आहे. आणि डेटाचा नाही हा प्रश्न, हा फसवणुकीचा प्रश्न आहे. बरं, ही फसवणूक आहे इलेक्शन कमिशनने केली आणि ती अमित शहा मोदींच्या सांगण्यावर केलेली फसवणूक आहे. आणि म्हणून 240च्या ऐवजी त्याच्यात 80 कमी केलं तर 160 जागाच्या वरती जाऊ शकत नाही. हा सर, लोकसभेचा तो मुद्दा होता. पण तोच मुद्दा सगळीकडे आहे. मुद्दा तोच आहे ना इलेक्शन कमिशनची. म्हणणं आहे की मतदानाच्या मार्फत भाजप जिंकलेलाच नाही, आत्ताही नाही आणि 2024च्या लोकसभेतही नाही. ठीक आहे, हा एक वादाचा विषय आहे. हा वादाचा आहे, कारण ते मानायला तयार होते म्हणून. नाही तर तो वादाचा नाही आहे. तो आता उघड आहे की इलेक्शन कमिशनच्या मार्फत लबाडे आणि कट कारस्थानं करून डेटा लपवून भारतीय जनता पक्ष निवडून येतो.
आत्ताचा मतदानाचं पर्सेंटेज दोघांचं 40 आहे माहितीये. हो, वोट शेअरचा विषय आहेच, पण सर तुम्ही पॉईंट जास्त आहे. म्हणजे काँग्रेस जसं हे मानायला तयार नाहीये की हा भाजपचा क्लिअर विजय नाहीये, तसं काँग्रेसनी पण मान्य करायला हवंय की आता विजय झालेला आहे. असं कसं मान्य करून करेल? निकाल आहे, ते सरकारमध्ये येणार आहेत. जसं केंद्रात आम्ही मान्यच करतो ना, पंतप्रधान मोदी आहेत. आम्ही असं नाही म्हणत पंतप्रधान राहुल गांधी आहेत म्हणून. बरं, मान्यच केलंय पंतप्रधान मोदी आहेत, पण ते पंतप्रधान लोक निवडणुकीतनं आलेले नाहीत, ते फ्रॉड करून आलेले आहेत. ठीक आहे, हा तुमचा आरोप आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा किंवा त्यांचं दलितांमध्ये जाऊन ते जे राजकारण करतायत, तळागाळातल्या लोकांना वर आणायचं, ते राजकारण करत नाहीये. राहुल गांधी असं कधीही राजकारण करत नाही. बरं, राहुल गांधी सरळ माणुसकीचा व्यवहार करतात. त्या माणुसकीच्या व्यवहाराला भाजपला राजकारणापलीकडे काही दिसत नसल्यामुळे ते राजकारण म्हणतात. दलिताच्या घरी जाऊन ते जेवले, चांगल्या अर्थाने राजकारण म्हणूया सर. असं चांगल्या अर्थाने वाईट अर्थाने असं नाही, सरळ माणुसकी व्यक्त करतात राहुल गांधी. त्या शाहूच्या घरी जाऊन त्यांनी दलितांच्या घरात जाऊन जेवण घेतलं, यात माणुसकी आहे. नाही, मग माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे की आता तुम्ही पैलवानांच्या मदतीला समजा काँग्रेसचे काही लोक गेले आणि राहुल गांधी त्यांचे तुम्ही राजकारण केलं, अरे पण पैलवानांच्या असंतोषाचं काय? हो, लोकांचे प्रश्न ते मांडतायत असं जरी धरलं सर, तरी राहुल गांधींच्या या सगळ्या माणुसकीच्या चळवळीचा, भारत जोडो आंदोलनाचा हरियाणामध्ये का नाही फायदा झाला? भरपूर फायदा झाला. 40% मत आहेत त्यांना, त्यांच्याच हिशेबाने. माझ्यामध्ये जास्त आहेत, पण त्यांच्याच हिशेबाने 40% आहेत. फायदा कसा नाही झाला? 10 वर्ष राज्य आहे भारतीय जनता पक्षाचं. त्यांनी भाजप जर काम चांगलं केलंय तर क्लिअर निवडून यायला पाहिजे होतं. 60% मतं मिळवायला पाहिजेत. 40% पुन्हा. म्हणजे आपण एकदा राहुल गांधींची चर्चा करतोय, हरियाणामध्ये हुडा फॅमिलीची चर्चा होते, पण जसं सर काश्मीरमध्ये ओमार अब्दुल्लांच्या बद्दल आपण बोललो, तसं इकडे विनेश फोगट, जी हरियाणामध्ये काँग्रेसच्याकडून जुलानामध्ये लढली आणि तिचा विजय सुद्धा झालेला आहे, तिच्या लढतीबद्दल काय वाटतं? तिच्या लढतीबद्दल म्हणजे हा तिचा विजय ह्याच्या 5 पट मताने झाला असता. पण भारतीय जनता पक्षाने विनेश फोगाटला नॅशनल एनिमी करून ठेवलेली आहे. तिला ऑलिम्पिकमध्ये मिळू नये पदक, याच्यासाठी सुद्धा त्यांनी कट कारस्थानं केली. पण सर ते नियमांमध्ये नाही, त्यांनी कट कारस्थानं करून ते केलं. ह्याची खूप उदाहरणं आहेत, तो आत्ता विषय नाही म्हणून. बरं, तिला 53 किलोच्या वजनाच्या ऐवजी 50 किलोमध्ये लढायला लावलं, नाही तर आम्ही देणार नाही परमिशन जायला सांगितलं. हे सगळे कटाचे भाग आहेत. विनेश फोगाट जर जिंकली तर यांच्या तोंडाला काळं फासलं जातं, मोदीच्या मुख्यतः. हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे आत्ताच त्यांनी विनेश फोगाटला हरवण्यासाठी जंग पछाडलं, पण तरी ती निवडून आली, इतकी तिची लोकप्रियता होती. हे राजकारण तर आहेच सर भाजप आणि विनेश फोगाटचं. पण विनेश फोगाटचं व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा ती कुस्तीगिरांच्या वतीने ब्रिजभूषण सिंग सारख्या बड्या राजकारण्याशी लढली, त्याच्यानंतर ऑलिम्पिकला तिने एक मोठी टसल दिली, मग लगेचच निवडणूक झाली हरियाणाची, तिथे लढली. म्हणजे तिच्या ज्या लढती आहेत त्या एकामागोमाग एक सुरूच आहेत. काय वाटतं? त्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, माझ्या मते विनेश फोगाट एवढी दुर्दम्य शक्ती असलेली एकही व्यक्ती आज देशात नाहीये. म्हणजे बाहेर राजकारणात म्हणून, राजकारणात राहुल गांधी आहेत, अनेक आहेत, पण विनेश फोगाटनी जी उमेद दाखवली आणि जो त्यांनी ह्या उन्मादाला आव्हान देऊन त्यांनी ती उमेद दाखवली, जो आशावाद दाखवला, आणि ती कधी हारलीच नाहीये. ती प्रत्यक्ष तिथे हारली आहे, पण खऱ्या अर्थाने ती कधीही हारलेली नाहीये. हे मला तर वाटतं संबंध देशात दुसरं उदाहरण नाहीये. इतकी तिची करेजियस आणि फायटर आहे ती, म्हणून ती आता निवडणुकीला उभी राहिली. नाहीतर राहिलीच नसती. तिचं राजकारण क्षेत्र नाहीये तिचं. बरोबर. पण सर विनेश फोगाट तुम्ही जसं म्हणालात, एक दुर्दम्य इच्छाशक्ती असलेलं व्यक्तिमत्व, आणि ती अनेक मुलींना, महिलांनाच नव्हे भारताच्या नागरिकांनाच प्रेरणा देते की तुम्ही जर न्यायासाठी लढलात तर तुम्हाला न्याय मिळू शकतो. विनेश फोगाटचा हा विजय तुम्हाला काय? न्याय मिळू शकतो याच्यावर तिचा विश्वास आहे की नाही मला माहित नाही. बरोबर. पण न्यायासाठी आपण लढलं पाहिजे हे तिचं मत आहे, ती लढते. बरोबर. विजय मिळू शकतो की नाही आपल्याला कसं कळणार? काहीच सांगता येत नाही. बरोबर. म्हणजे हरियाणामध्ये जेवढी हुडा फॅमिलीची चर्चा नव्हती, जेवढी नायब सिंग सैनीची चर्चा नव्हती, तेवढी विनेश फोगाटची स्वाभाविकच आहे, कारण तिची फाईट गेले कित्येक वर्ष चालू आहे. बरोबर. सर आता थोडंसं आणखीन मतांच्या राजकारणाबद्दल आपण बोलूया की जसं महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष बघायला मिळतोय, हरियाणामध्ये जाट विरुद्ध नॉन जाट असा एक संघर्ष होता, कुमारी शैलजांच्या निमित्ताने दलित मतांची चर्चा सुद्धा तिथे खूप होती. तर दलित आणि जाट मतं सुद्धा यावेळी बऱ्यापैकी काँग्रेसकडे वळली असं म्हटलं जातं. हरियाणाच्या या सगळ्या फॅक्टर्सचा महाराष्ट्रावर काय परिणाम तुम्हाला दिसतो? महाराष्ट्रात त्या फॅक्टर्सचा परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात त्या टाईपचे जे प्रश्न आहेत
त्या फॅक्टर्सच्या पलीकडे आता महाराष्ट्रामध्ये 4 घटक असे आहेत ज्याचा आपण अंदाजच घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ जरांगे, तर जरांगेंनी आवाहन केलंय की कोणी भारतीय जनता पक्षाला आणि फडणवीसांना मत देता कामा नये. बरोबर. आता मराठ्यांची लोकसंख्या 34% आहे, म्हणजे मराठी मतदार पण 34% आहे. ते ऐकणार आहेत का जरांगे पाटलाचं केवळ मराठा आहेत म्हणून? हे आपल्याला माहित नाही. प्रकाश आंबेडकर हा दलितांचा पुढारी, आंबेडकरांचा नातू, त्यांनी आवाहन केलेलं आहे. त्याच्याला केवळ दलित आंबेडकरांचा नातू प्रकाश म्हणून त्याचं ऐकणार आहेत का माहित नाही. राज ठाकरे अजून असा उतरलेला आहे जणू काय तो मुख्यमंत्रीच होणार आहे. तो टीव्हीच्या मुलाखतीत जसा आपण भावी मुख्यमंत्री असल्यासारखा देतो, त्याचाही परिणाम काही प्रमाणात वोटर्स ते होतो की नाही माहित नाही. भाषणाला लोक येतात. हा तिसरा फॅक्टर आहे. आणि चौथा, आता ह्या नवीन संभाजीराजे, राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडी उभी केली. आता हे 4 फॅक्टर्स किती प्रमाणात घडवणार प्रभाव हे सांगू शकत नाही. याच्या पलीकडे बाहेरचा म्हणजे हे सरकार पैसे नुसते वाटतंय, धबधब्यासारखे पैसे वाटतायत. नुसतं ते लाडकी बहीण नाही, आता बेकार मुलांना 6,000, 8,000, 12,000, 12वी झालं असेल तर 6,000, ग्रॅज्युएट झालं तर 12,000, असं जे चाललंय. आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अधिक पैसे. हे जे पैसे वाटणं चाललंय त्याचा परिणाम काय होईल काही आपण सांगू. बरोबर. तुम्ही सर हरियाणाचं म्हणताय की थेट परिणाम होणार नाही, पण असे काही पॅरलल फॅक्टर्स आहेत. आता हरियाणामध्ये सुद्धा काँग्रेस आणि भाजपचा वोट शेअर बघितला तर बऱ्यापैकी चुरस होती, पण तरी काही जागांमध्ये छोट्या मोठ्या मतांनी जेव्हा फरक पडला तेव्हा विजयी उमेदवार कोण हे वेगळं झालं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं होईल का सर, की लहान लहान पक्ष, फाटाफुटी, बंडखोरी? ते उभे केलेले असेच पक्ष आहेत, ते अशासाठी उभे केलेले आहेत. तो कट कारस्थानाचाच भाग आहे की आता लोकांना दिसतंय काँग्रेसचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. महाविकास आणि शिंदे सरकार अतिशय अनपॉप्युलर आहे. हे माहिती लक्षात घेऊनच हे फॅक्टर उभे केलेले आहेत. आणि या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आलेल्या आहेत की आता कसं काय थोपवायचं काँग्रेसला. तर काँग्रेसला थोपवण्याच्या हे जनतेच्या भल्याच्या दृष्टिकोनातून आणलेल्या योजना नाहीत. जर तशा असतात आता निवडणुकीच्या अगोदर कशा आल्या? निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण, अगोदर काही दोडकी होती का बहीण? शिंदे सरकार 2.5 वर्षापूर्वी आलं तेव्हा बहीण दोडकी होती का? नाही. मग तेव्हा काय आणली? आई निवडणुकीच्या वेळी कशी आणली योजना? त्या सगळ्या योजना आणि हे सगळे घटक हे काँग्रेसच्या आघाडीवर जाण्याच्या मोर्चाला अडवण्यासाठी. बरोबर, अडवण्यासाठी आहेत. पण आता सर हरियाणामध्ये भाजप जिंकलाय. आता नॉर्थ बेल्टमध्ये फक्त काँग्रेस हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि दक्षिणेकडे अर्थातच कर्नाटक सारखी राज्य काँग्रेसकडे आहेत. या निवडणुकांच्या नंतर तुम्हाला काय वाटतं की तेलंगणा सुद्धा आहे, तर काँग्रेसची आघाडी अजून अशी सुरू राहील का भाजप ठिकठिकाणी काँग्रेसला आळा घालेल? भाजप ठिकठिकाणी काँग्रेसला आळा घालेल इतकंच नव्हे, अटकही करेल लोकांना. ज्या पद्धतीने त्यांनी राहुल गांधीला पार्लमेंटमधूनच काढलं, ज्या पद्धतीने त्यांनी राहुल गांधीला अटक केली, ज्या पद्धतीने सुमारे 40 पत्रकार आणि सिव्हिल सोसायटीचे कार्यकर्ते अटकेत आहेत, हे सगळे तेच धंदे आहेत. त्यांना कसंही करून सत्ता प्रस्थापित करायचे, ती दादागिरीने करायचे. इंटेलिजन्स एजन्सीच्या मार्फत, पोलिसांच्या मार्फत अशी ती दादागिरी आहे. आणि त्यामुळे तो प्रयत्न ते कायम करत राहणार. त्यांना माहितीये आपण लोकप्रेमातनं कधीही निवडून येऊ शकत नाही. हे तुमचे गंभीर आरोप आहेत भाजपवर. हे आरोप नाही, ती वस्तुस्थिती आहे. पण अशी सगळी वस्तुस्थिती म्हणूया आपण, अशी असताना सुद्धा अजूनही काँग्रेसकडे लोकांकडे जाताना काय नॅरेटिव्ह आहे सर, की ठीक आहे तुम्हाला भाजप नकोय तर आम्ही तुमच्यासाठी. असं काँग्रेस कधीच म्हणत नाही. तुम्हाला जो नकोय त्याच्या विरुद्ध मत द्या, एवढंच काँग्रेसची भूमिका आहे. हा, पण काहीतरी तुम्ही काय ऑफर करणार आहात? आम्ही महाविकास आघाडी ऑफर केलेली आहे. काँग्रेस असं कधी म्हणत नाही फक्त आम्हाला मत द्या. काँग्रेस जेवढा उद्धवचा प्रचार करतं किंवा उद्धव जेवढा राहुलचा प्रचार करतो किंवा उद्धव राहुल जेवढा शरद पवारचा प्रचार करतात, ते कोणीही आपापल्या पक्षाचा करत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे हे जे सरकार आहे, शिंदे सरकार, हे लोकांवर अन्याय करून लोकांना फसवणारं दादागिरीचं, गुंडगिरीचं सरकार आहे, माफियाचं सरकार आहे. त्यांचा पराभव करा, एवढीच त्यांची मागणी आहे. पण सर पराभव केला आणि मग महाविकास आघाडी काय होईल सांगता येत नाही. मग त्याच्या नंतर काय होईल आता कसं सांगणार? महाविकास आघाडी सरकार आल्यावर हे कारस्थानी लोक थांबतील असं नाही, त्यांचे नवीन कारस्थान सुरू होतील. हा, पण तुम्ही असं म्हणताय की जसं महायुती पैशांचं वाटप करतेय, कल्याणकारी योजना आणतीये, तसाच आरोप काँग्रेसवर सुद्धा होतो. आणि मग तसा आरोप काँग्रेसवरती अजूनपर्यंत झालेला नाही. हो, पण सर कर्नाटकमध्ये काँग्रेसनी बऱ्याच अशा स्कीम्स आणलेल्या होत्या, तसंच महाराष्ट्रासाठी म्हणून काँग्रेस, महाविकास आघाडी त्यांनी अजून काय फुकट योजना जाहीर करायला लागतील काँग्रेसला.
तसं करणार नाही काँग्रेस. आता काँग्रेस लोकांच्या मुख्य मागण्या काय आहेत तर नोकऱ्या पाहिजेत. यात कुठे नोकरीचं काय आहे? यांनी ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्यात लोकांना नोकरी देण्याचं काय केलेलं आहे? काही केलेलं नाही. महागाई कमी करण्यासाठी काय केलेलं आहे? त्या सगळ्या लाडक्या बहिणी बोंब मारतायत किंवा तुम्ही 1500 रुपये देताय आणि 1200 रुपयाला गॅस विकताय सिलेंडर. मग आम्हाला काय त्याचा फायदा आहे? महागाई कमी करणं, बेकारी कमी करणं, उद्योग वाढवणं, गुंतवणूक वाढवणं आणि शहरी बकालपणा कमी करणं हे महत्वाचे प्रश्न आहेत. बरोबर. आपण तुमच्या आधीच्या मुलाखतीत सुद्धा ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न, शहरी महाराष्ट्राचे आपण बोललो होतो. एक आणखीन एक मुद्दा आहे सर, तुम्ही नोकऱ्यांचा उल्लेख केलात. तर आता आरक्षणावरून जो सगळा वाद सुरू आहे, आता याच्यात शरद पवार सरांनी असं सांगितलं की 50% वर अजून मर्यादा त्याची न्यावी, किंवा राहुल गांधींनी सुद्धा कोल्हापूरमध्ये तेच सांगितलं. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आरक्षणाची मर्यादा वाढवून प्रश्न सुटणार आहे? ही मर्यादा वाढवण्याची संकल्पना शरद पवारांची नाही, राहुलची नाही. तामिळनाडूमध्ये आहे. हो आहे. तामिळनाडूमध्ये 69% आहे. मग तसं सगळीकडे करा अशी मागणी आहे, बाकी काहीच मागणी नाहीये. जर तुम्ही ते प्रमाण वाढवलं नाही तर हे वर्ग, उपेक्षित वर्ग बाजूला राहतात. तामिळनाडून सिद्ध केलेलं आहे, कारण ते त्याच्या पूर्वीच आहे त्या जजमेंटच्या. त्यामुळे 69% त्यांच्याकडे आरक्षण आहे. पण तामिळनाडूचं जजमेंट सुद्धा अजून वादातच आहे. नाही, तामिळनाडूमध्ये 69% चालू आहे. पण तरी सुद्धा तसंच इथे करा आणि ठेवा जजमेंट चालू. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा जो आवश्यक आहे, ती योग्य आहे. अच्छा. मग हे ते फक्त लोकसभाच करू शकते, सुप्रीम कोर्ट नाही. बरोबर. केंद्र सरकार करू शकतं, लोकसभा करू शकतं. पण सर तरी सुद्धा एक शेवटचा प्रश्न, हरियाणा, काश्मीर आणि ह्याच्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या निवडणुका बघता काँग्रेसनी काय स्ट्रॅटेजी आखायला हवी? काँग्रेसची स्ट्रॅटेजी आहेच ना आखायला हवी, म्हणजे आता नवीन हे पाहून. पण तुम्ही म्हणताय की एवढ्या सगळे म्हणजे कारस्थानांच्या विरुद्ध कसं लढायचं एवढी एकच स्ट्रॅटेजी आता करायला लागेल, आणि तेवढंच ते करायचा प्रयत्न करतायत. कारण एका मर्यादेपलीकडे तुम्ही कट कारस्थानांना कशी लढाई देणार? तुम्ही स्वाभाविक पातळीवरती म्हणजे जर जिंकायचं झालं द्यूतामध्ये तर शकुनी मामाच्या फाशांना तुम्ही कसं काय करणार, आवाज देणार? फासे तो टाकतोय. मग यांनी काय करायचं पांडवांनी की त्या फासे बदला का काय करायचं काय? म्हणजे महाविकास आघाडीचे नेते पांडवांसारखी भूमिका आहे. वस्तुस्थितीच आहे, कारण त्यांची कौरवांसारखी आहे. पण मग ही सगळी परिस्थिती बघता तुम्हाला महाराष्ट्राबद्दल काय वाटतं? कोणाचं सरकार येईल, कोणाचा विजय होईल? कोणाचं सरकार येईल हे ठरवण्यापेक्षा किंवा हे सांगण्यापेक्षा कोणाचं सरकार अडचणीत आहे हे सांगू शकतो आपण. शिंदे सरकार खूप अडचणीत आहे आणि ते प्रयत्न करतायत की महाविकास आघाडीला येऊन देता कामा नये. पण महाविकास आघाडी ही लोकांच्या असंतोषाच्या लाटेवर असल्यामुळे महाविकास आघाडीला काही प्रमाणात जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. बरोबर. आता सध्या ऑक्टोबर महिना सुरू आहे आणि नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका होणार आहेत, महाराष्ट्र आणि झारखंड. आता सरांनी शकुनी मामाच्या फासांचा उल्लेख केला, तर महाराष्ट्रामध्ये हे जे सगळं महाभारत आहे याच्यात शकुनी मामा कोण तेही माहिती आहे. देवेंद्र फडणवीस जिथले शकुनी मामा आहेत आणि त्या शकुनी मामाचे काका तिकडे अमित शहा बसलेलेच आहेत. एवढी सगळ्या व्यक्तिरेखा असताना आता या महाभारतामध्ये कौरव कौन, पांडव कौन अशी सगळी स्थिती आहे. सर धन्यवाद आमच्याशी या निवडणुकांच्या निकालांबद्दल बोलल्याबद्दल. वन इंडिया मराठी हे चॅनेल तुम्ही लाईक करताच आहात, सबस्क्राईब करता आहात, पण या सगळ्या निकालांवर आणि या विश्लेषणावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.